शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते. लक्कसूर्य किरणांवर पावसाळी ढगांचं सावट. मुंबईपासून विदर्भापर्यंत सावधगिरीचा इशारा. हवामान विभागाचा अंदाज. पुढली मोठी बातमी निघते. पीक विमा कंपनीकडून फळ पीक विमा देण्यास विलंब. शेतकरी हतबल. पुढली मोठी बातमी निघते. पुन्हा राजकीय वादळ उठणार का? अखेर धनंजय मुंडेंची होणार चौकशी. चर्चांना उधाण. पुढली मोठी बातमी निघते. कांद्याला प्रति क्विंटल 152 रुपये दर मिळाला. शेतकऱ्यांनी कांदे गव्हाणीत फेकले. पुढली मोठी बातमी निघते. कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 20व्या हप्त्यापूर्वी सरकारने केला मोठा बदल. निधी वाढण्याची शक्यता. शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते. वेळेआधीच केरळमध्ये धडकणार मान्सून. महाराष्ट्रात 14 जूनला लावणार हजेरी. शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते. सोलापूर जिल्ह्यात मागील हंगामातील विम्याचे 279 कोटी रुपये जमा. शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते. इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची बैठक. फडणवीस सरकारचे 11 मोठे निर्णय. पुढली मोठी बातमी निघते. राहुल गांधी पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदींच्या भेटीला. राजकीय चर्चांना उधाण. पुढली मोठी बातमी निघते. जमीन मोजणी प्रक्रियेत मोठे बदल. शेतकऱ्यांचे वादही मिटणार. पुढली मोठी बातमी निघते. माहितीच्या जाहीरनाम्याशी माझा संबंध नाही, हे अजितदादांनी स्पष्ट करावं. कर्जमाफीवरून शेट्टींचा हल्लाबोल. पुढली मोठी बातमी निघते. परभणीतील शेतकऱ्यांचे काढणी पश्चात पीक विम्याचे वाटप रखडले. शेतकरी हतबल. पुढली मोठी बातमी निघते. अखेर शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले. 75% पीक विमा 48 तासात जमा करा. केंद्र सरकारचे राज्य सरकारला आदेश. शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. धन्यवाद.